ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे. तसेच शुक्रवारच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो. गायीमध्ये सुद्धा लक्ष्मी वसते असं आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासून मानत आलेलो आहोत. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे. गायीला घरातील एक सदस्य मानण्यात आले आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होत असते. वास्तुशास्त्रात सुद्धा गायीला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आपण आज गायी वासरूची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्याने काय होते, शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होते आणि गाय वासराची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती, जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकत होती. असेही म्हटले होते ही कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते. ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते. वास्तूमध्ये कामधेनूची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानली जाते. असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सगळ्यात मंद स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते. शिवमहापुराणात म्हटले जाते की गायीचा सौम्य स्वभाव आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो. गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व वाढ आणि संगोपन दर्शवते. असे मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकते. त्यामुळे गाय वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवून त्याचे एकत्रित पूजन करणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे. गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते, असे सुद्धा आपण नेहमी ऐकतो. सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देव सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत. म्हणूनच गायीची सेवा केल्याने अनन्यसाधारण पुण्य मिळते. आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा पुण्यवान आशीर्वाद देखील मिळतो, असं सुद्धा म्हणतात. जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवली तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो. आणि म्हणून तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच आणा. चला तर मग आता जाणून घेऊया की घरात वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती ठेवल्याने काय होते. मग ती कोणत्या दिशेला ठेवायची, कोणत्या धातूची ठेवायची, की ज्यामुळे आपल्याला काय फायदे होतात. आपण जाणून घेऊया. ज्या घरांमध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरांमध्ये सर्व अडथळे दूर होतात. स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी माझी स्वतःची पूजा म्हणून स्वीकारतो. त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे खूप शुभ आहे आणि महत्त्वाचे मानले जाते. त्याप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय दिसली तर आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घाला तर खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनू गायीचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात. घरात गाय वासराची मूर्ती ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते. घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे त्याला वास्तुशास्त्रानुसार खूप जास्त महत्त्व सांगितले आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असते आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवर पडत असतो. जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर सदस्यांची प्रगती होते, पण काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू शकते आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान होतेच, परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात. त्यामुळे वास्तुशास्त्रात
अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या देवघरात ठेवल्या तर आपल्याला त्याची शुभ फळे अवश्य मिळतातच. आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंत्राच्या वेळी उगम पावली आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होती आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. चमत्कारिक गायीचा हक्क मिळवण्यासाठी युद्धे लढली गेली. वस्तू मान्यतेनुसार कामधेनूची मूर्ती घरी आणावी. शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वासरू नंदिनी सोबत असते त्यामध्ये नशीब, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते. तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमच्या घरातील मातीची प्रतिमा कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते. सुरभी, कामदूग, कामदूह आणि सावळा यासारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला घरात ठेवल्याने आरोग्य, मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यास मदत होईल. कारण वैश्विक गाय पोषण, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्त असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरेढोरे कामधेनूचे वंशज आहेत. संपत्तीची देवी लक्ष्मी, ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा. कामधेनूमधून गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिले जाते. मानसिक, शारीरिक, भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच इलाज, तो म्हणजे गाय वासराची मूर्ती घरात ठेवणे. तर आता घरात गाय वासराची मूर्ती कुठे ठेवावी? वास्तू नियमानुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा म्हणजेच घराचं आदर्श ठिकाण. ईशान्य कोण हे हिंदू मान्यतेनुसार देवासाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारे कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनूची मूर्ती ठेवू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनू गायीची मूर्ती ठेवताना हेच वास्तुनियम लागू होतात. जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल, जी सामान्यतः हिंदू घरांमध्ये आढळते, तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी ती सर्वोत्तम ठिकाण असेल. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरही गायीची मूर्ती ठेवू शकता. हिंदू घरांच्या प्रवेशद्वारावर गुरे ठेवणे सामान्य आहे. विशेषतः ग्रामीण भागात गाय ही घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष म्हणून उभी आहे. कामधेनू गायीच्या मूर्तीसाठी सर्वोत्तम साहित्य 2 पैशांपासून सुरुवात करूया. वासरू आणि गायीच्या पुतळ्या विविध प्रकारच्या साहित्य तसेच किमतीच्या श्रेणीत उपलब्ध आहेत. ज्यांना हे परवडेल त्यांच्यासाठी चांदीचे बनलेले कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते. विशेषतः ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावी. चांदीचे वासरू आणि गायीच्या मूर्तीच्या आकारानुसार त्याची किंमत हजारोमध्ये असू शकते. तुमची गाय आणि वासराची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्यासारख्या अधिक परवडणाऱ्या साहित्याची निवड देखील करू शकता. तुमच्या प्रवेशद्वारावर स्थापित करण्यासाठी तुम्ही मूळ पांढऱ्या संगमरवरी गायीची मूर्ती देखील मिळवू शकता, जे भारतातील ग्रामीण घरांमध्ये अगदी सामान्य आहे. तुम्हाला आजकाल सिरॅमिकपासून बनवलेल्या गाय आणि वासराची मूर्तीही मिळू शकतात. ऑनलाईन सहज उपलब्ध आहेत. मातीची गायीची मूर्ती वास्तूनुसार ठेवल्यास ती तितकीच चांगली असते. वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरात ठेवू शकतो. त्यामुळे नेहमी सुख शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार जे वास्तुदोष आहे ते दूर करण्याचं काम गाय वासराची मूर्ती करत असते. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. आता गाय वासराची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो? तसेच वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरात ठेवू शकतो किंवा मग देवघरात ठेवू शकतो. असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीची वस्तू किंवा मूर्ती ठेवू शकतो असं नाही. आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो. मूर्ती नसेल तर आपण फोटो देखील ठेवू शकतो आणि हा फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो. वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडानुसार जी बनवलेली मूर्ती गाई वासराची असते ती सुद्धा आपण ठेवू शकतो. आजकाल चिनी मातीपासून सुद्धा
बनवलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. ती मूर्ती आपण ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो. आपल्याला बराच फायदा होईल. कारण गायीची मूर्ती घरात, ऑफिसमध्ये कुठेही ठेवल्याने घरातील सदस्यांवर गायीची कृपा राहते. त्यांना कुठल्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. आपल्याला माहीतच आहे की कामधेनू माता, दुर्गा माता, लक्ष्मी माता, देवी सरस्वतीचे गुण आहेत. त्यामुळे कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात. आता कामधेनू गायीची पूजा कशी करायची? तर यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो, अगदी त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची पूजा करू शकतो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती घरात ठेवल्याने फायदा होतो. एकंदरीत आरोग्य आणि कल्याणाचे वाहक गाय आणि वासराची मूर्ती तुम्हाला तुमच्या घरात खालील सकारात्मक प्रभाव आणण्यास मदत करतील. आरोग्य, संपत्ती, समृद्धी, शांतता, यश, सकारात्मकता येईल. तसेच ज्या घरांमध्ये जोडप्याला मुले होण्यास अडचण येत आहे, त्यांच्यासाठी गाय आणि वासराची मूर्ती उपयुक्त असल्याचे मानले जाते. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.